गडचिरोली जिल्ह्यात मोहफुलापासून दारू निर्मितीचा कारखाना जो आहे तो येऊ घातलेला आहे आणि त्याला काही विरोध करतायत असं म्हणतायत। आपल्यासोबत मंत्री धर्मराव बाबा आत्राम सर आहेत। सर कसं बघताय याच्याकडे? नाही, ह्याच्यामध्ये जे आहे इथे मोहावर आधारित कारखान्याचा मंजुरी राज्य सरकारने दिला आहे आणि त्या दृष्टिकोनातून इथून आपले काय समाजसेवक लोकांचा विरोध आहे, काही लोकांचा फार मोठा विरोध झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा भेटले आणि त्या दृष्टिकोनातून असा निर्णय झाला आहे की आता या तात्पुरता त्याला स्थगिती आपण देणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने मला काय हे मोह नाही की इथे, कारण की 91 मध्ये मी स्वतः बंद केला दारू या जिल्ह्यामध्ये आणि त्या राज्यमंत्री असताना मला काय दारू इकडे सुरू झाला पाहिजे असंही माझ्या स्वतःचा इच्छा नाही। परंतु आपले जे वरिष्ठ नेते देवेंद्रजींनी जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी निर्णय घेतला की आपण या जिल्ह्यामध्ये दारू बंद असला पाहिजे आणि त्याला मी समर्थन करतो आणि सगळं जे समाजसेवक यांनी पुढाकार घेऊन त्यांनी मागणी केलं त्यांचाही मी समर्थन करतो आणि दारूचा आपला जे कारखाना आहे इथून हलविण्याच्या दृष्टिकोनातून मी संबंधित जे कोणी असतील त्यांना मी ते दारूचं दुकान आपल्या जिल्ह्याच्या बाहेर घेऊन जाण्याकरता त्यांना सांगतो। म्हणजे हा जो दारूचा कारखाना गडचिरोलीत होणार होता तो आता होणार नाही, आता झालं नाही पाहिजे, कारण की लोकांचा मागणी आहे की इथे जिल्ह्यामध्ये दारू जेव्हा बंदी आहे तर ते दारूचा कारखाना कशाला पाहिजे। तर ठीक आहे, ते त्या हलवायला सांगू, जिथे सुरू असेल मोहावर आधारित कारखाना जर बांधायचा असेल ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बांधू शकतात। त्या दृष्टिकोनातून त्यांना आपण सांगू की तुम्ही बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जाऊन आपला कारखाना टाकावा। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।